बघा ती कॅच मगाशी जी घेतली होती जबरदस्त कॅच दत्ता बांबवडे याने आणि त्यालाच देऊया आपण. दत्ता बांबवडेची कॅच अविनाशने जी घेतली होती तो ठरला या मॅचचा हिरो, म्हणजे ती डेडिकेट केली गेली आहे. तर या आपण प्लेअर ऑफ द मॅचचा स्वीकार करा. अमरदादांनी ती डेडिकेट केली. नानांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊया. तू इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न थोडासा दूर होता आणि नो बॉल. पहिलाच बॉल नो बॉल. पहिला बॉल नो बॉल आल्याने नो बॉल वरती मात्र एक धाव. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल मात्र पाहायला मिळतोय. सनी गोलंदाजी मार्ग वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय आणि पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल नो बॉल आलाय आणि सोने पे सुहागा. यस, चला मी विनंती करेन आयोजक कमिटी, ग्राउंड कमिटीमध्ये जे कमिटी मेंबर आहेत त्यांना विनंती करेन की आपण प्लीज तिथे लाईन पाडून घ्या. नॉन सेकंड एंडला तिथे लाईन दिसत नाहीये, त्यामुळे विनंती करेन की आयोजक कमिटी. ओहो, यावेळेस चांगला बॉल फ्रीडचा चेंडू होता आणि चेंडू अगदी आपण पाहायला गेलं तर घोषंकी क्षेत्रामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. अमरदादा, प्लीज तिथे लाईन दिसत नाहीये. जर कोण कमिटी मेंबर यांना मी विनंती करेन की आपण प्लीज तिथे लाईन मारून घ्या. ओव्हर समाप्त झाल्यानंतर ती लगेच लाईन मारून घ्या. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर नाहीये. 30 सर्कलचे क्षेत्ररक्षक धावतायत. अखेर मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने स्टॉप केलाय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट होत असताना या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती. परत एक वेळा शॉर्ट बॉल, त्याच दिशेला मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न होतोय आणि सुष्मित भोसले वेगाने बॉल पर्यंत मात्र जात असताना मात्र पाहायला मिळतोय आणि याही बॉलवरती 2 धावा. बघा त्याच दिशेला 2 फटके आलेत तरी देखील फील्ड जशीच्या तशी मात्र पाहायला मिळते. अर्धशतक कंप्लीट केलं होतं नॉर्थ सेकंडला हर्षल काळोखे आपल्याला पाहायला मिळतोय आणि बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन विरुद्ध आयकॉन. आता स्ट्राईकला अंकुश, बॅकफुटला जात असताना पंच केलाय. चांगला कट तिथे पाहायला मिळाला आणि बॉल अगदी निघून चाललाय. पॉइंट सीमा पार, मिळतील धावा. यस, डिक्लेअर स्वरूपाची एक धावा पंच शहानिशा करतायत. रुपेश सावंत सर त्यांनी पाहिलं, शहानिशा केली आणि अखेरकार निर्णय आलाय की हे एकच धावा आहे.
फटका चांगला होता, कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती फक्त सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 8 धावा फलकावरती. ओहो, क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी केली गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, बरोबर मधली यष्टी वाकवली आहे. काय गोलंदाजी राहिली आहे सनीच्या माध्यमातून. हा ऍक्शन रिप्ले आता आपण एमटीसीच्या माध्यमातून पाहूयात. यॉर्कर, भन्नाट यॉर्कर, बॅट अँड पॅड मध्ये तिखट यॉर्करचा मारा. आपल्या भात्यातून एक चांगला बॉल रिलीज केलाय. साइड अँगल आपण बघू शकता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. अंकुशला समजण्यापूर्वीच बॉल निघून गेला आणि मधल्या यष्टीवरती धडकला. चला, बॅट्समनने तयार राहा. काय बॉल पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवरती. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. दत्ता नायकवडी इनॅट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. चरण गावाकडनं बिलॉंग करतो आणि आपण पाहिला गेलं तर आता इनॅट नंबर 3 मध्ये मात्र त्याला दाखल करण्यामध्ये नक्कीच यश आलंय. पाहूयात. चला, थोडस स्पीडअप घेऊयात आणि पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 8 ला 1 अशी परिस्थिती आर्यन 11 संघाची मात्र पाहायला मिळते. आणि धडकन बॉयज राहुल तांबिरे यांच्याकडनं जर गणेश शेटके यांनी कॅच पकडली, 1 डझन हापूस आंबेची पेटी मात्र त्याला देण्यात येईल. धडकन बॉयजच्या माध्यमातून गणेश शेटके याला मात्र 1 डझनची पेटी जर त्यांनी कॅच पकडला तर. अमोल गोलंदाजी मार्गवरती. चला, स्पीडअप घ्या, थोडस मॅचला गती देऊयात. अजूनही 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सुरू असलेला सामना आणि अजून 2 सामने. यावेळेस देखील चांगला फटका आहे. उंच पुरा जात असताना मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे सनीकडनं थोडीशी गफलत होत असताना मात्र पाहायला मिळाली. उलट्या दिशेने कॅच पकडण्याचा प्रयत्न होता आणि थोडीशी अवघड कॅच असते उलट्या दिशेने ज्या वेळेस आपण कॅच पकडण्यासाठी जातो. आणि ती कॅच अवघड कॅच सोपी कशी बनवता येईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असतं. प्रयत्न चांगले केले होते सनीने, परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. आणि या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर 2 धावा हर्षलच्या माध्यमातून. बॅटची कडा आणि संधी निर्माण केली होती आणि त्या संधीचं सोनं करता आलं नाही. विकेट किपरने लाईन मिस केली आहे. शरद बेंद्रे होते त्या ठिकाणी आणि चुकी करतायत शरद.
जिथे आपण पाहायला गेलं तर अमोलने मात्र ही संधी क्रिएट केली होती. बॅटची कडा तिथे बॅटला ब्रश होऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसवला देखील होता, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटलाय. काय कमबॅक केलं होतं. ओहो, फुल्लर लेनचा बॉल होता. शरीरांचा वेध घेतलाय. डॉट बॉल इथे असताना मात्र पाहायला मिळतोय. कुठली धाव नाहीये आणि तिथे आपण पाहायला गेलं तर चांगला झेल तिथे पकडण्याचा प्रयत्न सनीने केला होता. मागील बॉल वरती आपण पाहिलं. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 10. या धावसंख्येवरती एक मॅजिकल आकडा स्कोरकार्ड वरती पाहायला मिळतोय. परत एक वेळा वेगाने टाकलेला बॉल बीट केलाय पूर्णपणे आणि सलगचा तिसरा डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल अगदी डिक्लेअर झोन मध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय आणि तिथे सिंगल येताना पाहायला मिळाली. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल टप्पा 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 निघून चाललाय चौकारासाठी. नो प्लस चौकार. बाय वन गेट वन फ्री. अगदी समर वेकेशन सुरू आहे आणि समर धमाका. बाय वन गेट वन फ्रीची ऑफर. नो बॉल होता आणि त्या बॉल वरती चौकाराची मोहर चढवली. 5 धावा. हा फुल टॉस बॉल पूर्णपणे बीमर हाताळलाय. शॉर्ट बॉलचा वापर समजलाच नाहीये. गती परिवर्तन केलं. फ्रीटचा बॉल होता आणि फ्रीटचा बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 16. लॉस ऑफ दी 1 विकेट. मिडल ओव्हर मध्ये मात्र कुठला पर्याय निवडला जातोय हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. जास्त वेळ घेऊ नका टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स. बघा अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे थोडस आपण मॅचला गती देऊयात. विकास येत असताना मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती 3रं षटक. शिर्शी गावाकडनं बिलॉंग करतात. सातत्याने मात्र चांगला खेळ राहिलाय. चांगली गोलंदाजीचा नमुना मात्र मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं होतं, जिथे 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याने मिळवली होती. याही मॅच मध्ये देखील तोच फॉर्म कायम ठेवतील का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. राईट अप राऊंडचा मारा घेऊन मात्र सज्ज झालेत गोलंदाजी मार्क वरती. पंचांच्या उजव्या बाजूस मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय विकास. मिडल ओव्हर मध्ये षटक हाताळण्यासाठी. चला घ्या थोडस स्पीडअप. पुन्हा एकदा विनंती करतोय आणि मॅचला पुन्हा एकदा सुरू करूया. ओहो, हा बॉल अगदी आपण पाहायला गेला तर ऑन साइडला टर्न केलाय. अक्कू टप्प्याचा बॉल आणि त्याला फक्त दिशा दिली आहे. पहिल्या बॉलवर आपण पाहायला गेलं तर सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 17. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा बॉल निघून चाललाय. नाद निराळा. 32 शिराळा चौकार.
हर्षलच्या बॅटमधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला. ताकद होती, नजाकत मात्र पाहायला मिळाली. स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय फटका होता, लॉंग ऑनला क्लिअर केलाय. सी कॉर्नर रिजन मध्ये हा फटका खेचलाय. इनसाइड आउट, इनफिल्डच्या वरून उडवलाय. थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, बॉल सीमा पार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा एफर्ट देणारा मात्र हा फटका मात्र पाहायला मिळाला. हा ऍक्शन रिप्ले पाहूया एमटीसीच्या माध्यमातून. बॅकफुटला गेला, जागा बनवली, रूम बनवला आणि त्यानंतर मात्र बॉल एक टप्पा घेत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फेकून दिलाय. 4 धावा. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि त्यानंतर मात्र 2 बॉलवरती 2 चौकार हर्षलच्या बॅटमधून येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. धावांचा ओघ वाढवला जातोय. शरीराचा वेध घेतलाय हा बॉल. अगदी पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठलीही धाव नाहीये. बॅटला हलकासा ब्रेस झाला. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग या बॉलवरती झाला नाही. चांगलं कमबॅक मी म्हणेन या बॉलवरती विकासच्या माध्यमातून. फटका बसलाय. विकेट किपर शरद आहे आणि इथे कॅच पकडली. अखेरकार मात्र हर्षलला मात्र जावं लागेल माघारी. चौकाराची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये हर्षलच्या माध्यमातून सुरू होती, परंतु त्यानंतर अखेरकार हा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर, मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न त्याला माहिती होतं विकासला आणि त्याचमुळे मात्र गती परिवर्तन केलं. धीम्या गतीने टाकलाय. गुडलँड स्पॉट वरती बॉल रिलीज केला. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची कडा आणि त्यानंतर मात्र शरदने घेतलेला कॅच आणि त्यानंतर मात्र निष्ठेचा विश्वास सोडलाय. अखेरकार विकेट घेण्यामध्ये विकासला यश आलंय आणि आपल्या संघाचा विकास करत असताना आणखीन एक विकेट आपल्या खात्यामध्ये ऍड करत असताना मात्र विकास शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला नवीन बॅटर सुजल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला पंच केलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. काय फटका होता, लाजवाब स्ट्रोक. षटकारासाठी 6 धावा. जबरदस्त फटका होता. काय टायमिंग होतं. थोडं वाढव ना, थोडा हलका वाढव. अरे ओरडत नॉर्मल बोलतोय मी फक्त. आता ओरडत माहोलच नाही तर त्याला बनू वरडून काय मतलब. षटकार आलाय आणि टीमची धावसंख्या 31 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 15 धावा या षटकामध्ये आला. एक विकेट देखील मिळवली, परंतु 15 धावा खर्च करत असताना विकास तिसरं षटक त्याने हाताळलं. टीमची धावसंख्या 31 ला 2. आर्यन 11 संघ आता चौथ्या षटकासाठी मात्र गोलंदाजीसाठी श्रीतेश माफ करा, श्रीतेज भोसले. आणि आपण पाहायला गेलं तर 32 शराळा क्रिकेट असोसिएशनची आन बान आणि शान विजय जयसिंग पावले भाऊ यांच्या तालमीमध्ये मात्र पट्ट्या तयार झालाय आणि भरपूर सारं मार्गदर्शन राहिलंय विजय पावले यांचं. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर यष्टांच्या पाठीमागे सनी यांना देखील पाहतो आणि त्यांच्या तालमीमध्ये हे खेळाडू मात्र युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्रीतेज चांगलं प्रभावित केलंय या सीझन मध्ये. अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये चमकताना पाहायला मिळालाय. पहिला बॉल श्रीतेजचा, पहिलाच बॉल उडवलाय. कॅचेसचा कॉल आहे. मिड ऑफ तैनात आहे आणि पकडली कॅच. अमोल माने यांनी मात्र पकडली कॅच आणि श्रीतेजला पहिल्या बॉलवरती विकेट मिळवत असताना आपल्या नावाची छाप सोडतोय. मी मगाशीच म्हटलं होतं या खेळाडूची चर्चा भरपूर आहे आणि या गोलंदाजी मधून प्रभावित करणारा हा गोलंदाज
हा एक्शन रिप्ले एमटीसीच्या माध्यमातून मात्र दाखवला जातोय. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि तिथे हा तो षटकार होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर रिप्ले आपण बघूयात कशा पद्धतीने मात्र ती कॅच पकडली गेली एमटीसीच्या माध्यमातून. आणि बत्तीस शिराळा म्हटलं की अनेक खेळाडू विजय पावले यांच्या मार्गदर्शनाखाली घडले गेलेत आणि त्यातील आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मात्र पाहायला मिळतोय. नेट नंबर 5 मध्ये दाखल झालाय ओमकार पाटील. आणि हा ऍक्शन रिप्ले मगाचा पहिला बॉल श्रीतेजने मात्र हाताळला. अगदी उंच पुरा फटका गेला होता आणि माने साहेबांनी कुठलीही चुकी केली नाहीये. पुढचा बॉल चेक केला गेलाय. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. श्रीतेज भोसले यंग टॅलेंटेड हा खेळाडू, 32 शिराळ्याचा उगवता सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, आज अनेक सर्व खेळाडू भाऊंच्या तालमीमध्ये तयार झाल्या. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर शिवा सर इशारा करतायत. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल आलाय. 32 धावा धावफलकावरती. 3 विकेट आतापर्यंत गमावल्या आहेत. सुजल 6 धावांवरती खेळतोय. पुढचा बॉल कट केलाय, स्क्वेअर कट. आणि अगदी आपण पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फेकी चांगली तिथे पाहायला मिळाली आणि या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या 34 आणि चौथं षटक मार्गस्थ श्रीतेजच्या माध्यमातून. पुढचा बॉल परत एक वेळा दिशा खराब आहे. पंचांचे हात समांतर आणि धाव आली आहे अवांतर. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. दोन व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळलेत, म्हणजे टोटल 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली आहे. यावेळेस योग्य बॉल शरीरापासून दूर ठेवला जातोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न थोडासा आता या बॉलवरती पाहायला मिळाला आणि मगाशी देखील तेच करायचं होतं आणि त्या 2 बॉलवरती दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पाहायला मिळाला आणि हा बॉल डॉट बॉल. परत एक वेळा योग्य चेंडू बीट केलंय. अक्षरशः गतीमध्ये परिवर्तन केलं जातंय. लाईन आणि लेंथ वरती ही गोलंदाजी श्रीतेजच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. आणि आता आपण पाहायला गेलं तर सुजल गेलाय आणि ओमकारला सांगतोय की बॉल कशा पद्धतीने येतोय आणि तुला कसा बॉल मारायचा आहे आणि कुठल्या दिशेने मात्र हा फटका खेळायचा आहे. आणि तेच मात्र सांगत असताना आणि काहीतरी कान मंत्र दिला गेलाय. शेवटच्या बॉलवरती बघूयात काय घडतंय. शेवटच्या बॉलवरती अगदी कट केलाय. डीप मध्ये फिल्डर रिले कॅच. अप्रतिम झेल सुष्मित भोसले. आज त्याचा दिवस आहे. संघर्षातून अगदी सुरुवात केली होती आणि आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना सुष्मित भोसले मात्र चमकलाय. परंतु श्रीतेज आपल्या गोलंदाजीतून तेच दाखवतोय. गोलंदाजीचं कट केला बॉल, कापला होता पूर्णपणे बॉलला, परंतु रिले कॅच. जबरदस्त कॅच तिथे सुष्मित भोसलेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अविश्वसनीय झेल. कॅच ऑफ द नाईट. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 35 ला 4. आर्यन 11 संघ जाऊन पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती. 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऋतिक. आणि शेवटचं अंतिमचं षटक म्हणजे मागील मॅचचा हिरो
आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालाय. पहिलाच बॉल, कॅचेसचा कॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. आणि काय सेलिब्रेशन पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट आले आहे. आज दिवस त्याचा आहे. पूर्णपणे मॅच मध्ये मात्र पकड निर्माण केले या गोलंदाजाने. अंधार कितीही दाटला तरी प्रकाश शोधायचा असतो आणि समोरच्या मनात रुतबा दाखवायचा असतो आणि तो रुतबा आज कायम ठेवत असताना सुष्मित भोसले विकेट घेतल्यानंतर त्याने हात जोडले. त्यांनी आकाशाकडे साकडं घातलं की हो, ही विकेट मला मिळायला पाहिजे होती. आणि त्या विकेट घेतल्यानंतर हे सेलिब्रेशन मात्र पाहायला मिळतंय. पहा, विकेट घेतल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन, एक चेहऱ्यावरती स्मित हास्य. सुष्मित नाव आहे. भोसले नावाप्रमाणेच कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अरुणजी पाटील साहेब यांच्याकडनं या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये किरण आलाय. किरणच्या बॅट मधून आता येणाऱ्या 5 बॉल वरती रन येणं कुठेतरी महत्वाचं असेल. परत एक वेळा कट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी चांगली आहे आणि तिथे आपण पाहायला लागलं तर थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं सुष्मितच्या माध्यमातून. आणि तिथे आणखीन एक धाव आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि तिथे चांगला कॉल तिथे पाहायला मिळाला. आणि पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. एक्झॅक्टली क्रीज पर्यंत पोहोचलाय का आणि ही धाव मात्र कंप्लीट झाली आहे का हे मात्र बघावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात बॅटरला मात्र माघारी जावं लागेल. आणि दुसरी धाव कंप्लीट झालेली नाही, म्हणजे या बॉलवरती एकच धाव आली आहे. सिंगल येत असताना मात्र दुसऱ्या धावेला रनआउट. ऋतिक माघारी गेलाय. काय गोलंदाजी राहिली आहे आणि क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार राहिलं. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून जी फेकी केली होती ना, ते टायमिंग अगदी चांगलं होतं. जबरदस्त फेकी तिथे पाहायला मिळाली आणि त्यानंतर सुष्मितने बॉल पर्यंत गेला आणि सुष्मितने तो डायरेक्ट हिट केला. सागर भोसले यांच्याकडनं, सागर थोरात यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक सुष्मितला. हो, पायावरती टाकलाय यॉर्कर. विकेटचं पतन, LBW आउट. आणि त्याने सांगितलंय, घेऊ नका माझ्या कामगिरीवरती शंका, घेऊ नका माझ्या कामगिरीवरती शंका, कारण मैदानाच्या आतमध्ये गाजेल माझ्याच नावाचा डंका. आणि मैदान गाजवतोय. आणि पहा, सुष्मित भोसलेची कामगिरी आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती रनआउट आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र विकेट. आज दिवस त्याचा आहे आणि चमकलाय पूर्णपणे. आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये सुरुवातीच्या काळात या खेळाडूचा स्ट्रगल भरपूर खडतर पाहायला मिळाला. आज त्याने आपल्या संघर्षानंतर स्वतःच्या नावाचा झेंडा आज या मैदानाच्या आतमध्ये मिरवताना पाहायला मिळाला. आणि त्याचं नाव शिर्षीचा सुपुत्र, अर्थातच सुष्मित भोसले. या नावाची चर्चा भरपूर राहिली आहे, आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय.
हो दांडी गुल केली, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल आणि सुष्मित भोसले गोलंदाजी पॉवरफुल. काय गोलंदाजी राहिली आहे, जबरदस्त. 8 विकेट आतापर्यंत गमावल्यात. वाह, काठी काढली आहे. काय सेलिब्रेशन. आणि याच साठी मात्र अरुण दादा मोहिते यांच्या टीम मध्ये मात्र त्याला निवडलं होतं. किनरेवाडीचे आयकॉन प्लेयर शंकर पानसरे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बघूया कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी राहील. षटकार जर मारला त्यांनी तर गणेश गुरव यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. 500 रुपये काय, अच्छा 1-0 कमी केले. सुष्मितने जर हॅट्रिक घेतली तर डीडी सरांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिकचा बॉल. हो चांगला बॉल. काय घडतंय इथे, रन घेण्याचा प्रयत्न होता परंतु हा बॉल आलाय डॉट. हॅट्रिक झाली की अशी पण शेवटचा बॉल आहे. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 विकेट आतापर्यंत गमावल्यात. चला या बॉल वरती विकेट येईल की सिंगल डबल येईल पाहूयात. हो या वेळेस देखील चांगला बॉल आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. आणि वा काय, जर ती रनआउटची धाव नसती ना तर हे मेडन ओव्हर असतं. परंतु एक धाव खर्च करत असताना या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 3 विकेट आणि रनआउटची 1 विकेट म्हणजे टोटल 4 विकेट मात्र त्याने घेतल्या आहेत. आणि या मॅच मध्ये अगदी जबरदस्त कामगिरी करत असताना गोलंदाजी मधून प्रभावित केलंय सुष्मित भोसले. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात आणि जिथे जोडले जातील प्रवीणजी वंडुस्कर महाराज. आणि कॅप्टन मी विनंती करेन या क्रियांश चॅलेंजर आणि त्यांच्या विरोधामध्ये मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी भागाई टीम कॅप्टन या. चला टॉस या ठिकाणी आपण व्यासपीठावरतीच करत आहोत आणि स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करूया. गणेश पाटील साहेब आणि दिलीप पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण सचिनदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते करूयात. प्रमुख सल्लागार बत्तीशिराळा स्पोर्ट असोसिएशनचे गणेश पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. सातत्याने जर पाहिलं तर विजय पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. विजय पाटील आणि दिलीप पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या व्यासपीठावरती टॉस या ठिकाणी केला जाईल. विजय पाटील साहेब आणि दिलीप पाटील साहेबांचा सन्मान आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. नॉर्मल खाली घेऊ म्हणजे सत्कार तरी होते. खाली घ्या. खाली घ्या. चला हो चव्हाण साहेब आटपा की. दिलीप पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करूयात. चला चला हे म्हणते ते खालीच घ्या तात्या, खालीच घ्या म्हणते. दिलीप पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूयात. आज बत्तीशिराळा प्रीमियर लीगला सदीच्या भेट देण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत.
विजय पाटील साहेब आणि दिलीप पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूयात. कोण मागत या इकडे 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 उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करते. कॉल आहे क्रेयन चॅलेंजर या टीमचा छापा आहे. कॉल टॉस जिंकलाय. आपला डिसिजन बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला जास्त वेळ घेणार नाही कारण की मॅच ऑन आहे जिथे कॉम्बॉक्समध्ये असे चोरगे सर जोडले गेलेत. पहिलाच बॉल आपण पाहायला गेलं तर कट केलाय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. चांगला बॉल तिथे कट करण्याचा प्रयत्न होता आणि या बॉलवरती डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. हो हो, पंचांकडे अपील. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. पंचांचं बोट आकाशाकडे. LBW आउट. बरोबर यॉर्कर. गणेश यांना माघारी जावं लागतंय. पहिल्या बॉल वरती सिंगल आली होती आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय ओमकारने. एक वेगळी ऍक्शन गोलंदाजी मधून मात्र पाहायला मिळते आणि पायावरती टाकला आणि बरोबर अडकला गेल्या. ओमकारच्या गोलंदाजी मधून आपण पाहायला गेलं तर बेड्या ठोकल्या गेल्या. श्रीकांत आलाय नवीन बॅटर. इनॅट नंबर 3 मध्ये दाखल होत असताना लो स्कोरिंग मॅच आहे परंतु या लो स्कोरिंग मॅच मध्ये आर्यन 11चे गोलंदाज देखील कमी नाहीयेत. ते देखील सांगतायत हो आमच्याकडे देखील गोलंदाजाचा भरणा आहे. आमच्याकडे देखील तोफखाने आहेत. आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून सुरू असताना मात्र पाहायला मिळाली. पहिली सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. सुरुवात चांगली. एक बॉलला एक धाव माफ करा एक धाव धावफलकावरती आल्याने एक विकेट आतापर्यंत त्यांनी गमावली आहे. पुढचा बॉल सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा रुपेश सामंत यांच्या माध्यमातून. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली. टीमची धावसंख्या 2. स्कोररच्या भूमिकेत डीडी सरांना मात्र पाहायला मिळतोय. 12वे खेळाडू देखील आहेत आणि स्कोररची भूमिका खूप चांगल्या रीतीने पार पडतायत. परत दिशा खराब आहे परंतु यावेळेस अगदी लेग स्टिक जवळून जाणारा हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहायला गेलं तर वाईड यॉर्करचा प्रयत्न मात्र जरूर पाहायला मिळाला आणि तिथे आपण पाहायला गेलं तर हाई बॉल वाईट बॉल. फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे आपण पाहायला गेलं तर सिंगल आली आहे. एक धाव. 4 धावा धावफलकावरती लागले आहेत. हलक्या हाताने सन्मान दिलाय. त्याला माहिती आहे जास्त घाई करण्याची गरज नाही. सिंगल डबलने सामना आपल्या काबीज होऊ शकतो आणि त्याचमुळे जास्त घाई करत नाहीयेत. सिंगल आली आहे आणि पुश करो खुश रहो.
एक धाव घेऊन मात्र खुश राहिली टीमची धावसंख्या 5. शेवटचा बॉल 1 टू गो. शेवटचा बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता परंतु बरोबर या बॉलवरती हलक्या मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न झालाय. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 5. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स संघ. येणारे 24 बॉल 32 धाबांची गरज. 24-32 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 24 बॉल मध्ये आता 32 करायचे टीम अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स या संघाला. मागील मॅच चुरशीची राहिली. शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला होता आणि एक एक पॉइंट दोन्ही टीमने मात्र आपल्या खात्यामध्ये मिळवला होता. या मॅच मध्ये कोणता संघ विजेता ठरेल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. गणेशजी बाबर गोलंदाजी मार्क वरती मात्र सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. शरण गावाकडनं बिलॉंग करतात आणि आज संधी प्राप्त झाली आहे टीम आर्यन 11 संघाकडनं आणि लेजंड खेळाडू आहे. अनुभव चांगला आहे. 24 बॉल 32. पहिला बॉल. बॅटची कडा. हर्षलने चांगला प्रयत्न केला परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाहीये. बॉल चाललाय गोशंगी क्षेत्रामध्ये. एक धाव. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. चांगला प्रयत्न राहिला हर्षलचा. बॅटची कडा लागली होती आणि हा अनुभव आहे गणेश यांचा. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करतायत. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना अगदी टाफ फटका पाहायला मिळाला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पाहायला गेलं तर दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. येणारे बॉल 22 आणि 22 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत धाबा 29. सनीकडे क्षमता आहे एक चांगला फटका खेळण्याची परंतु समोर एक कडवं आव्हान. गणेश ऑन साइडला वळवलाय. गॅप मधून बॉल चाललाय मिड विकेट रिझन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडस फंगलिंग पाहायला मिळालं आणि तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. टोटल 3 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळाल्या. जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली. पुढचा बॉल. टीमची धावसंख्या 11 11 धाबा धावफलकावरती लागल्यात. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली. अंकुश होता. कुठली चुकी गेली नाहीये आणि सनीचा संपलाय खेळ. अंकुश जाधव होता. काय जबरदस्त बॉल रिलीज केला आणि तिथे फटका फसलाय. रिले कॅच पाहायला मिळाली अंकुशच्या माध्यमातून. गणेश बाबर काय गोलंदाजी केली आहे आणि आता असंच म्हणावं लागेल वय थकू शकत नाही. ठोकरा पाडू शकत नाही. जर जिद्द जिंकण्याची असेल ना कोणत्याही परिस्थितीत तुला हरवू शकत नाही. किती वय झालं असेल ना तर क्रिकेटचा त्याचा परफॉर्मन्स त्याचा क्लास कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि तो क्लास आज खऱ्या अर्थाने मात्र गणेशने दाखवलाय आणि आज प्रभावित केलंय गोलंदाजीतून. लेजंड खेळाडू आहेत. चांगला अनुभव गाठीशी आहे आणि तेच आज करून दाखवलंय. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि संस्थापक विशाल भाऊ नायकवडी यांच्या गावाकडनं ते बिलॉंग करतात.
चरण गावाकडनं बिलॉंग करतात आणि चांगला परफॉर्मन्स दाखवत आहेत. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल, कॅचेसचा कॉल. अगदी हाताला फेविकॉल चिपकवल्यासारखी कॅच पकडली आहे आणि कॅच ही चिपकली आहे. मी मगाशीच म्हटलं होतं या खेळाडूकडे क्लास आहे आणि जबरदस्त काय कॅच पकडली आहे. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना आणि हे जग त्यांनाच ओळखतं. त्यांच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची क्षमता असते. तोच वेगळा खेळ करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गणेश बाबर यांनी केलाय. विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनवले जातात आणि तोच विक्रम आता मोडीत काढला जातोय टीम आर्यन 11 संघाकडनं. काय गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. हॅट्रिकचा बॉल आहे. हॅट्रिकचा बॉल आहे. पाहूया हॅट्रिक होईल का. हॅट्रिकचा बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण चढवलंय. बॉल चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड, बॉल सीमा पार, षटकार. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट अंपूल सक्सेसफुल होत असताना काय फटका होता विकासच्या बॅट मधून. विकासाला गवस निघालणारा मात्र हा षटकार. आकाशामध्ये ढगात लाइटिंग लावत मात्र हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2 षटक समाप्त झाल्यानंतर 17 ला 3. 18 बॉल मध्ये करायचे आहेत 20 धावा. 18-20 च समीकरण. 18 बॉल मध्ये 20 धावांची गरज. काय सामना रंगलाय. अगदी प्रत्येक सामने चुरशीचे राहिलेत. चला टीम मीटिंग झाली असेल, ड्रिंक ब्रेक झालाय आणि तो समाप्त देखील झालाय. चला थोडस स्पीडअप करूया, थोडीशी घाई करूया. येणारे 18 बॉल 20 धावांची गरज आहे. परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. जबरदस्त गोलंदाजी. उदय माळी आलाय. आता गोलंदाजीसाठी या मिडल ओव्हर मध्ये षटक हाताळण्यासाठी पर्याय निवडलाय आता उदयचा. 18 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. बघूयात. ओहो पहिलाच बॉल. काय टप्पा हाताळलाय. गुडलेन स्पॉट वरती बॉल रिलीज झाला. टप्पा पडल्यानंतर राईज झाला आणि शरीराचा वेध घेतलाय. पहिला बॉल डॉट बॉल. फिरकीचा जादूगार. गोलंदाजी मार्क वरती उदय माळी. स्ट्राइकला श्रीकांत आहे. परत एक वेळा टर्न झालाय आणि आता परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. अगदी चेहऱ्यावरती बॉल हा आदळलाय आणि जागते रोचा इशारा दिलाय. जागते रहो बाय, जागते रहो. झोप उडवली आता अक्षरशः फलंदाजाची. ओहो वेट अँड वॉच पाहायला मिळाला आणि हा बॉल निघून चाललाय. बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. रीड केलं गेलं पूर्णपणे गोलंदाजाला आणि त्यानंतर मात्र फटका खेचलाय श्रीकांतने.
पूर्णपणे वेट केलं आणि त्यानंतर वेट अँड वॉच. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले होते परंतु अगदी प्रयत्न कमी पडले आणि तिथे 4 धावांसाठी हा फटका पाहायला मिळाला. खोदून काढलाय मनगटाचा चांगला वापर. मिडॉनला बीट केलंय. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. एक धाव. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 या धावसंख्येवरती. विकास आलाय त्याच्या बॅट मधून. आता षटकार आला होता मगाशा बॉल वरती. यावेळेस देखील चांगला बॉल. हाही बॉल टर्न केलाय. एक चांगला कटरचा वापर उदय माळीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि मिडल ओव्हर मध्ये चांगला पर्याय निवडलाय. बॅटची गडा शेवटच्या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळाला. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 23 ला 3. आता येणारे बॉल मात्र शिल्लक असतील 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत धावा 14. 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. चला टीम मीटिंग नको. टीम आर्यन 11 संघ वेळेचा निर्बंध आहे. थोडस आपण स्पीडअप घेऊया. अंकुश जाधव मगाशी काय कॅच पकडली होती अंकुशने आणि तोच हा खेळाडू आता गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. 12 बॉल 14 धावांची गरज आहे. 12-14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि श्रीकांत आता स्ट्राईक एंडला असेल. त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडला विकास देखील पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळाला. पहिला बॉल अंकुशचा श्रीकांतसाठी. पहिलाच बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे. कॅच पकडण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न अयशस्वी ठरतोय. शेवटच्या मुवमेंटला बॉल हातातून निसटला आणि त्यानंतर मात्र या बॉलवरती मात्र सिंगल आली आहे. चला विनंती करेन बाउंड्री लाईनच्या दिशेने जे खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती करेन की थोडस पाठीमागे राहा. त्यामुळे एक्झॅक्टली बॅटिंग करणाऱ्या टीमला असं वाटतंय की तुम्ही खेळाडू तिथे उभा केलाय. खोदून काढलाय. हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न. तिथे आपण पाहायला गेलं तर मिडॉन तैनात. एकच धाव सिंगल. एक धाव आली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या धावसंख्येवरती. 10 बॉल 12 ची गरज आहे. यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. एकच धाव सिंगल. जकडून आणि आकडून ठेवलाय. मोठा फटका येत नाहीये. एकच धाव दिली जाते. गोलंदाजीतून प्रभावित करतायत अंकुश. त्यांना माहिती आहे मोठा फटका येऊ द्यायचा नाहीये. 9 बॉल 11 ची गरज. परत एक वेळा मनगटाचा चांगला वापर. बॉटम एंडचा चांगला वापर केलाय. खोदून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोंडो धोंडो मेरी साजना. चल बिचल पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर या बॉलवरती मात्र 2 धावा. जिथे 1 धाव होती आणि तिथे 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये दोन्ही बॅटरला यश आलंय. 8 बॉल आता करायचे आहेत 9 धावा. 8 चेंडू 9 धावांची गरज. बॉल 9 ची गरज. बॉल उडवलाय. हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत. डाउन दी बॉल. सुजल होता. बैटर आउट. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मॅच अजून संपलेली नाहीये. सामना अजून संपलेला नाहीये. विकेट आली आहे. प्रेशर आता निर्माण झालंय बॅटिंग करणारे टीम वरती. अरुण दादा मोहिते संघाला मात्र आता करायचे आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 9 धावांची गरज.
विकासने फटका चांगला खेळला होता, परंतु त्या फटक्यावरती एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये अक्षयला यश मिळेल का? 3 बॉल वरती 3 षटकार खेचण्याचा कारनामा या खेळाडूकडे आहे. या मॅच मध्ये कशा पद्धतीने मात्र खेळ दाखवेल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? परंतु यष्ट्यांच्या मागे हर्षल काळोखे, ज्या पद्धतीने मात्र फील्ड सजवली जाते, यष्ट्यांच्या पाठीमागे अगदी आपली टीमची धुरा सांभाळत असताना मात्र पाहायला मिळतोय. येणारे 7 बॉल 9 धावांची गरज. शेवटचा बॉल अंकुश जाधवचा. शेवटचा बॉल उडवलाय, बॉल हवेत आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता आणि अंकुशने पकडलाय झेल आणि अखेर काळ मात्र अंकुश लावला या बॅट्समन वरती, अक्षयला धाडलंय माघारी आणि आता विकासला अक्षयने सांगितलंय तू चल मैं आया, तू चल मैं आया, तू चल मैं आया. चार षटक समाप्त झालेत आणि टीमची धाव संख्या 28 ला 5. म्हणजे आता येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे धावा 9. सुष्मित भोसले, लक फॅक्टर भरपूर आहे आजच्या दिवसामध्ये, हा खेळाडू चमकलाय. आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरेल का? पाहूया. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये करायचे 9 धावांची गरज. टीम मीटिंग बोलवली आहे, टीम मीटिंग घेतली. शेवटचं अंतिमचं जबाबदारीचं षटक कोणाकडे दिलं जाईल हे मात्र बघायचं आहे. 6 बॉल 9 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर दत्ता नायकवडीला मात्र पाचारण केलं गेलंय. बघूया शेवटचे 6 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. 6 बॉल 9 धावांची गरज. सहा चेंडू 9 धावांची गरज. हिरो बनण्याची संधी आहे आता गोलंदाज दत्ताला आणि तेवढी संधी बॅट्समनला. सोडून दिलाय. हा दबाव आहे, हा प्रेशर आहे. पहिला बॉल वाईट बॉल आलाय. आता समीकरण बदलेल. 6 बॉल 8 धावांची गरज. स्ट्राइक रोटेट होईल का की श्रीकांत मात्र जिथे कित्येक वेळ शांत होता आता मात्र आपली बॅट फिरवेल का हे मात्र बघायचंय. 6 बॉल 8 धावांची गरज. परत एक वेळा आपण पाहायला गेलं तर बीट केलं या बॉल वरती श्रीकांतला. चांगला बॉल योग्य चेंडू. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. एक तेरी एक मेरी, जशास तसं उत्तर टीट फॉर टॅट करण्याचा प्रयत्न होतोय. 5 बॉल 8 धाबांची गरज. ओहो, रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय. आता आपण पाहिला गेलं तर चेक केला गेला, पुन्हा एकदा सज्ज होतोय. 5 चेंडू 8 धावांची गरज. पाच चेंडू 8 ची गरज असताना मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. काय घडेल? स्ट्राइक आता सुष्मितकडे असेल आणि बहुतेक मला वाटतंय अंपायर सांगतायत की अशी रन नाहीये, त्यामुळे हा बॉल आलाय टॉट. आणि आता येणारे बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये करायचे धाबा 8. सुष्मितचा आज दिवस आहे. सुष्मित स्ट्राइकवर येईल यासाठी धडपड सुरू आहे. श्रीकांत स्ट्राइक रोटेट करेल का? कारण बॉल कनेक्ट होत नाहीये.
कट केलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, हो नाही आणि शेवटी अखेरकार मात्र रन घेण्याचा प्रयत्न निर्धार केला आणि ती दुसरी धाव अंगलट आली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली असती तरी चाललं असतं, परंतु दुसरी धाव ही धोक्याची ठरली आणि तिथे श्रीकांत रन आउट. श्रीकांत झालाय रनआउट. आता मॅच मध्ये कमबॅक निर्माण झालाय. आर्यन 11 ने कमबॅक केले. आता येणारे बॉल मात्र शिल्लक असतील. समीकरण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये करायचे आहेत 7 धावा. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विकास धाके आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर मनसे शाखा प्रमुख श्रीकांतजी आटुगडे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. क्रिकेटवरचं असलेलं प्रेम, खेळाडूंवरचं असलेलं प्रेम सातत्याने मात्र पाहायला मिळतं आणि त्यांचीच उपस्थिती आज या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू 7 धावांची गरज. ऑन साइडला वळवलाय, डीप मधून फिल्डर येतोय, फेकी चांगली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. अगदी सुष्मितने आपल्या खांद्यावरती आता जबाबदारी घेतली आहे. आता येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये करायचे आहेत धावा 6. 2 चेंडू 6 धावांची गरज. आजचा दिवस सुष्मितचा आहे आणि आता 2 चेंडू 6 धावा. आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने सुष्मित घेऊन जाईल का? परंतु समोर आपण पाहायला गेलं तर एक कडवं आव्हान पाहायला मिळतंय गोलंदाजी मधून. दत्ता नायकवडी. वाडा मॅच. प्रत्येक बॉल वरती मात्र काही ना काहीतरी घडतंय. 2 चेंडू 6 धावांची गरज. दोन चेंडू 6 ची गरज. फटका फसलाय. प्रयत्न चांगला होता, मिड विकेटला ठोकणारा फटका होता, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. भिंत उभी होती ऋतिक नावाची आणि ती भिंत पूर्ण करू शकला नाहीये सुष्मित भोसले. बॅटर आउट. लगा 440 वोल्टचा धक्का लागतोय. प्रयत्न केला होता सुष्मितने बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये. डीप मध्ये अगदी काय कॅच पकडला. 1 चेंडू 6 धावा. आता 1 चेंडू 6 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल माने आलेत. आता माने या ना माने, अमोल माने. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, देख कर ले खुद पे भरोसा होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. म्हणूनच म्हटलं जातं ना, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाहीये. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना मात्र गोलंदाजी मधून दत्ता नायकवडी. आता 1 बॉल 6 धावांची गरज आहे. 1 चेंडू 6चं समीकरण पाहायला मिळतंय. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त मॅच, काय सामना रंगलाय. 1 चेंडू 6 धावांची गरज. या मॅच मध्ये आता अमोल माने हिरो बनेल का, हे मात्र बघायचं आहे. कोकरण विवर वाढले जात आहेत. MTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत. 32 शिराळा प्रीमियर लीग. 1 चेंडू 6 धावांची गरज. रोमहर्षक सामना, चित्तथरारक सामना. 1 बॉल 6 ची गरज. 1 बॉल 6 ची गरज. आणि या मॅच मध्ये विजेता संघ आर्यन 11 संघ. काय गोलंदाजी राहिली. श्वास रोखले होते आणि अखेरकार निष्ठेचा श्वास घेतलाय. दत्ताची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. सुष्मितचा फटका तिथे फसला आणि तिथून मॅच टर्न झाली आणि तो मॅचचा टर्निंग पॉइंट राहिला आणि या मॅच मध्ये हा सामना जिंकलाय. आणि हा शेवटचा बॉल मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहायला गेलं तर बुंद्यातला चेंडू यॉर्कर हाताळला. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि या सामन्यामध्ये विजेतेपद टीम पटकावते आर्यन 11 संघ.